आजचा बेत आहे सुक्या कर्दीचं कालवण, करंदीचं कालवण बोलतात ह्याला. जेव्हा समुद्रावर मासेमारी बंद होते त्यावेळेला हे असे मासे सुकवून वाळवून त्याला स्टोअर केले जातात. म्हणजे जेव्हा माशांची प्रजाती म्हणजे त्यांचं जे पावसाळ्यामध्ये मोस्टली नदीतले मासे किंवा ताजे फिश खात नाहीत, सो त्यावेळेला ही ड्राय फिश वापरली जाते. त्यातलाच हा प्रकार आहे. ह्यामध्ये बटाटा, वांगा, शेवग्याच्या शेंगा, कैरी हे सगळे पदार्थ जर टाकून बनवलं तर खरंच खूप सुंदर लागतं. सो माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी त्यातूनच हे बनवलं आहे. गावरान पद्धतीचं असं सुक्या कर्दीचं कालवण. सो ही रेसिपी खरंच खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मला कमेंटही करा की तुम्ही कोणकोणते फिश स्टोअर करून ठेवता.